पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांच्याकडून देण्यात आलेल्या सूचनांनुसार किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग यांनी नाशिक शहरामध्ये चोरून लपून प्रतिबंधित असलेल्या अन्नपदार्थाची व तंबाखूची अवैधपणे विक्री करणाऱ्या इसमांबाबत माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सक्त सूचना दिल्या आहेत। त्या अनुषंगाने 12 डिसेंबर रोजी मुंबई नाका पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथक नेमणुकीचे पोलीस अंमलदार फरीद इनामदार यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम प्रतिबंधित असलेला पान मसाला, सुगंधित तंबाखू, गुटखा अवैध विक्री करण्याकरिता रेणुकानगर सोसायटी वडाळा सध्या नाशिक समोरील वॉल कंपाऊंड जवळ उभा असल्याबाबत माहिती मिळाली असता सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांना कळवली असता त्यांनी पथक तयार करून मिळालेल्या बातमीवरून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने नमूद अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे रेणुकानगर सोसायटी वडाळा नाका नाशिक समोरील वॉल कंपाऊंड जवळ जाऊन खात्री केली असता एक इसम कंपाऊंड जवळ उभा असलेला दिसून आला। त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव पत्ता विचारले असता त्याचे नाव अजरुद्दीन हमीद शेख, वय वर्षे 31, व्यवसाय चालक, राहणार हरिनगरी सोसायटी बागवानपुरी जुने नाशिक असे सांगून त्याच्या ताब्यात असलेल्या प्लास्टिक गोण्या एकूण 15 गोण्या तपासून पाहिल्या असता सदर प्लास्टिक गोण्यामध्ये एकूण किंमत रुपये 1,64,635 रुपये किमतीचा प्रतिबंधित असलेला पान मसाला पदार्थ व सुगंधित तंबाखूचा माल मिळून आल्याने तो जप्त करून सरकारतर्फे इनामदार यांनी फिर्याद देऊन अजरुद्दीन हमीद शेख याच्या विरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाणे नाशिक शहर येथे गुन्हा दाखल केला आहे। सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त, किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ 1, सिद्धेश्वर धुमाळ सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ, सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मंसुरी, पोलीस हवालदार राजू टेमगर, पोलीस शिपाई राजेंद्र नाकोडे, करीद इनामदार, पोलीस शिपाई चौधरी बागलाने यांनी केली आहे। मुंबई नगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार फरीद इनामदार यांना गुप्त बातमी मिळाली की रेणुकानगर सोसायटी वडाळा नाका येथे एक इसम हा सुगंधित पान मसाला, गुटखा इत्यादी प्रतिबंधित पदार्थ विक्रीसाठी येणार आहे। त्यानुसार PSI KPI गेंजे, पोलीस हवालदार टेमगर आणि त्यांची टीम यांनी सापळा रचून एक इसम नामे अजरुद्दीन हमीद शेख, वय 31 वर्ष, राहणार बागवानपुरा नाशिक याला ताब्यात घेतले। त्याच्या ताब्यातून एकूण 15 गोण्या सुगंधित पान मसाला, गुटखा हा प्रतिबंधित पदार्थ एकूण 1,64,000 रुपयाचा मूल्यवान जप्त केला आहे। त्याच्याविरुद्ध मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 473/23 कलम 328, 188, 273 IPC प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी अजरुद्दीन हमीद शेख याला गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे। तो सध्या पोलीस कोठडीत आहे। त्यांनी सदरचा मुद्देमाल कुठून प्राप्त केला याचा तपास सुरू आहे। त्याबद्दल अधिक माहिती देण्यात येईल। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।